आणि तुम्ही जेव्हा स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांसाठी काय करायला जाता, हं. त्यावेळेस स्वामी सगळ्यात पहिलं तुम्हाला मदत करतात. ओके. हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक किस्सा सांगते. आत्ता एक 15 दिवसापूर्वी एक मुलगा माझ्या कनेक्टमध्ये आला. क्लायंट हां. आहेत माझे ते. हं. पण मला खूप वाटत होतं, की त्या मुलाने विष्णू सहस्त्रनाम करायला पाहिजे. ओके. मगाशी मी म्हटलं तसं, की यंग जनरेशनच्या मुलांना तुम्ही असं नाही सांगू शकत. हां. तर मी म्हटलं, "अरे, जरा मला मदत हवी आहे. तू मदत करशील का?" म्हणाला, "ठीक आहे." मी आई-वडिलांशी म्हटलं, "ठीक आहे, तू आई-बाबांशी बोल." आणि आजपर्यंत त्या मुलाचा रिप्लाय नाही आला. ओके. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की मी विष्णू सहस्त्रनाम करेन किंवा मी स्वामींचा जप करेन किंवा मी हे करतो, तर आय एम सॉरी असं नसतं. स्वामींची इच्छा व्हावी लागते, तुम्हाला ते भाव द्यावे लागतात, तेव्हाच तुम्ही ते करायला भाग पडता. हां, हां. अदरवाईज नाही. आणि मी बघा, मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला, की हं. मला त्यापर्यंत मुलापर्यंत पोहोचवायचं होतं. त्याची मे बी कदाचित हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत गेला आणि त्याला ते क्लिक झालं, की "अरे, हां, हे मला बोलले होते, पण माझ्याकडनं राहून हां. गेलं." काही कारण असेल, राहून गेलं असेल, वेळ मिळाला नसेल, व्हॉटएव्हर. पण ते राहिलं. हं, तर हं. मे बी त्याच्या आयुष्यात तसं होणार असेल, तर ते परत कनेक्ट होतील किंवा बरं. ह्याच्यासारखे काही व्यक्ती असतील, ज्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं असेल आणि त्यांना हा व्हिडिओ गेल्यावर वाटेल, "अरे नाही, मला हां. हे करायला पाहिजे." करायला सो मग अशा प्रकारे तुम्ही स्वामींशी कनेक्ट होऊ शकता आणि स्वामींशी कनेक्ट होता येतं 2000%